प्रधान म्हणून नरेंद्र मोदींना पुन्हा निवडून आणण्यासाठी हे करावं लागतंय। मात्र हे करत असताना ज्या लोकांवरती अशा पद्धतीचे आरोप करत तुम्ही अगदी पोटतिडकीनं भांडत होतात, वारंवार पत्रकार परिषद घेणं आणि तुमची एक महत्त्वाची लाईन होती, प्रत्येक ज्या लोकांवरती तुम्ही आरोप केले हिशोब तर द्यावाच लागणार। रवींद्र वायकर आणि यामिनी जाधवांचा प्रचार तुम्ही आता करणार आहात का? तुम्ही अनिल परबला हा प्रश्न विचारण्याची हिम्मत केली का? त्यांनाही विचारला एक मिनिट, काय विचारलं नाही? एकदाही तुमच्यामध्ये हिम्मत नाही। कधीतरी उद्धव ठाकरेला प्रश्न विचारा, कधीतरी संजय राऊतकडे हिशोब मागा ना, जरा पहिला त्यांच्याकडून हिशोब मागा। हो, आम्ही महाराष्ट्रातला 48 सीटवर 12.5 कोटी जनतेमध्ये जाऊन प्रचार महायुतीचा करणार, नरेंद्र मोदीसाठी मत मागणार। 48 जागांवर किरीट तुम्ही मत मागणार। उद्धव ठाकरे मध्ये हिम्मत असेल तर त्यांनी सांगावं, जर घोटाळेबाजांचे ते सरदार आहे तर नंदकिशोर चतुर्वेदी कडून आलेले 200 कोटी कुठे गेले? ज्या लोकांवरती घोटाळ्याचे आरोप केले त्यांना आता उमेदवारी मिळाली आणि प्रचार करावा लागतोय, हा समझोता आहे? कारण हे तुम्ही मागे सुद्धा मान्य केलेलं होतं। नरेंद्र मोदींना देशाचा पंतप्रधान बनवावं, हिंदुस्थानाला पहिला नंबरची महासत्ता बनवावं, याला मी कधी आयुष्यात समझोता म्हणणार नाही। हा देशासाठी अभिमानाची बाब आहे। लोकांवरती घोटाळ्याचे आरोप केले त्यांना सोबत घेणं आणि त्यांना उमेदवारी देणं आणि त्यांना आता निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणं, हा समझोता आहे का असं विचारतो। आज देश प्रधानमंत्री निवडतोय आणि ते नकली सेनेचे नेतेला 3 महिन्यासाठी प्रधानमंत्री व्हायचं असेल तर त्याच्यात आम्ही समझोता करूच शकत नाही। देशाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हवाय। प्रत्येक मतदारांकडे जाऊन आम्ही हात जोडणार आणि सांगणार, अब की बार 405। व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगी सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी।